सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ॲडव्हेंचर्स ऑन रोड. तर आज आपली राईड आहे मुंबई ते कोकण. तर आता वाजले आहेत सकाळचे 4:30. तर बघू शकता हे माझं असं लगेज आहे. 2 बॅग्स आहेत, एक टॉप बॉक्स आहे आणि एक टँक बॅग आहे. अरे बापरे, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. तर आज मी सोलो आहे, कोकणात चाललो आहे माझ्या गावी. तर मागच्या लॉकमध्ये पण सांगितल्याप्रमाणे मी पहिलं माझ्या गावी जाणार. बघा, हे रात्रीचे असे बघत नाहीत, कसे पण घुसतात, तर थोडं सांभाळून जायचं. हां, तर मी बोलत होतो की मी एकटाच आहे आणि चाललो आहे गावी माझ्या. तर पहिला मी गावी माझा स्टे करणार, तिकडे आमच्या गावची पूजा वगैरे आहे ते अटेंड करणार. आणि काढले आहे मी 4-5 दिवस सुट्टी काढली ऑफिसमधून. तर नियर बाय जे प्लेसेस आहेत माझ्या गावी कोकणातले ते सगळे एक्सप्लोर करायचं ठरवलं या टायमाला. गावी राहून पण मी म्हणजे कधी गावी जाऊन पण मला कधी त्या प्लेसेसवरती जाता आलं नाही, कधी फिरता वगैरे नाही आलं. तर म्हटलं की आता चान्स आहे, आपल्याकडे गाडी पण आहे, तर जाऊया. बघा समोर लाईनअप बघा, सगळे रायडर्स संडे राईडसाठी निघालेले. जस्ट पनवेलमध्ये एंट्री केलेली आहे. तर इथून आपला मुंबई गोवा हायवे हा, इथून आपल्याला राईड घेऊन युटर्न घ्यायचं आहे. युटर्न घेऊन हा माझा पहिला लेफ्ट. लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा थोडे घाण पॅचेस होते, म्हणजे मध्ये मध्ये काम चालू होतं, डायव्हर्जन चालू होतं. आणि मानगावच्या पुढे आयडिया नाही, बघू. तर आता रोडची कंडिशन काय आहे ती पण कळून जाईल. मी ॲक्च्युली ते हॉल्ट घेणार होतो, पण मला थांबायचं अजिबात मूड नाही. म्हणजे मला राईड बाईक चालवलं तेवढी मजा येते ना की नाही, थोडं थकावट वाटली की थांबायला बघेन. पण आता तर एकदम फ्रेश वाटतं आहे, काय आहेच नाही. तर फुकट हॉल्ट घेऊन मतलब नाही. तसे पण आतापर्यंत 56 किलोमीटर्सच झालेत. तर आय गेस 100च्या आसपास, 100-125 किलोमीटर झाले की मी एक हॉल्ट घेईन. आणि आता बघा तर दिवस पण आता उजाडायला लागला आहे, सनराईज पण दिसेल. मेन माझा मोटो आहे की उन्हाच्या आधी मला पोचायचं. तर ते 12-1च्या नंतरचे जे ऊन असतं ना, तडपतं ऊन एवढं असतं ना. मॅपमध्ये दाखवते मी 1 वाजेपर्यंत पोचणार आहे कंटिन्यूस चालवलं तर. आतापर्यंत 7 तास आणि 20-21 मिनटं दाखवत आहेत. आपल्याला काय घाई नाही, आपल्याला आरामात जायचं आहे. आणि मी सोलो फर्स्ट टाईम करतोय. सोलो एवढा लांब मी अजूनपर्यंत कधी केली नाही राईड. लास्ट टाईम पण मी गावी गेलो होतो, त्या माझ्यासोबत माझा मित्र होता, तर आम्ही अलटून पलटून गाडी चालवली होती. मस्त जरा सकाळची भक्तिगीतं ऐकायला पूर्ण काल रात्री प्लेलिस्ट वगैरे ना बनवून ठेवली होती की जाता आता मस्त सॉंग्स ऐकत जाईन. तर स्वागत आहे तुमचं कर्नाळा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये. इकडे एवढं थंड वाटतंय ना, तुम्हाला काय सांगू. सकाळचे वाजलेत 5:53 झालेत. तर एवढं थंड वातावरण ना, मी जॅकेट घातलं तरी पण ना मला थंडी जाणवते. पण ही थंडी थोड्या टायमाने ना गरमीमध्ये अशी बदलणार आहे ना, एवढी तप्त गरमीमध्ये. असं ऐकलं की गावी पाऊस पडतोय, तर कितपत खरं आहे काय माहिती. मला उडून उडून असं ऐकायला आली आहे खबर की गावी पाऊस पडतोय करून. आमच्या साईडला म्हणजे वैभववाडी साईडला काल पाऊस पडला आहे. तर आता बघू, पाऊस पडला आहे आणि परत थांबला होता, एवढं परत जाम गरम होणार आहे. का हे डंपर येतात ना मध्ये मध्ये, दोन्ही साईड दोघं ब्लॉक करून ठेवतात ना, स्पीड कमी करतात. त्यांना डोक्याला एवढं शॉर्ट होतं ना, काय सांगू. पण ना भाई, ह्या लोकांपासून ना ओव्हरटेक करताना जरा जपून, यांच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढंच लांब राहा. कारण काय छोट्या गाड्यांचा ऑलमोस्ट बघतच नाही ते लोक, कसे पण कुठे पण घुसवतात गाडी. तर यांच्यापासून थोडं सावध राहा. राईडला ना सकाळ सकाळी निघण्याचा फायदा एकच आहे की जे मुंबईचं ट्रॅफिक आहे ना ते मेन आहे. ते ट्रॅफिकमधनं आपल्याला ना बाहेर पडताना, म्हणजे आता मुंबई ते पनवेल यायला ऑलमोस्ट 1-1.25 तास लागला.
जर हेच मी दुपारचं वगैरे संध्याकाळचं निघालो असतो ना जायला, मला 3-4 तास मला तिकडेच लागले असते. तर सकाळी जेवढं लवकर होईल तेवढं निघायचा हेतू हाच असतो की मुंबईचं ट्रॅफिक अवॉइड किती करता येईल बस. ते 110 किलोमीटर झालेले आहेत घरापासून, मुंबईपासून. तर आता विचार करतो ना कुठेतरी थांबतो आणि चहाचा एक ब्रेक घेतो. लेफ्टला सूर्य आला आहे, तुम्हाला दाखवतो, थांबा. बघा दिसतोय ढगांमधून कसा बघतोय लपून. ढगांमुळे ना दिसला ना सनराईज नीट. आत्ता दिसतोय सूर्य. रस्ता हा खोपोली थ्रू येतो, इथून खोपोली, खालापूर वगैरे पाली मार्गे. तर तुम्ही विचार कराल की पाठचे पॅच आहेत ते घालवायला मी ह्या मार्गाने येऊ, तर मला असं वाटत नाही. कारण का हे थोडेच आहेत पॅच. आता रोड तर ऑलमोस्ट मस्त झाला आहे यापुढे, पण आता ऑलमोस्ट काम झालेलं आहे. म्हणजे 90% काम ना मागचं ह्या रोडच्या पाठचं झालेलं आहे, फक्त थोडंसंच बाकी आहे. असा गोप्रो ना चालवत नव्हता, तर मध्येच जरा इथे थांबलो. इंदापूर जस्ट क्रॉस केलं आहे, तर गोप्रो चेक करायला मी थांबलं होतं. तर रस्त्याच्या कडेला बघतोय तर हे बघा, बाईक आणि कार. बापरे. तर आता इथून माणगाव 9 किलोमीटर आहे. तर मी अजून ब्रेक गेला कुठे थांबलो नाही, तर मी विचार करतोय माणगावलाच थांबतो. तर आता पोचले माणगावला, बरोबर 7:30 वाजलेत. ऑलमोस्ट 3 तास लागले माणगावला यायला मुंबईपासून. आता इथे थांबतो आणि थोडं काहीतरी खातो. चाय है क्या? चाय. तर माणगावच्या पुढे आता मी थांबलो आहे चाय पियायला. एक छोटंसं हॉटेल भेटलं आहे, तिकडे थोडं चहा आणि काहीतरी नाश्ता वगैरे करतो. नाश्ता म्हणजे काय, हलकाच खाईन. घरात आणले बिस्किट मी, तेच खाता. इकडे चहा बनवतो बोलला आताच गरम. हां, तर बऱ्यापैकी ब्रेक झाला आहे. आपलं डेस्टिनेशन इथून अजून 275 किलोमीटर लांब आहे दिसतंय. रत्नागिरी 187, चिपळूण 99, पणजी 390. आता ना पाठी रोडला ना एक काहीतरी मडगाड कोणाचा काहीतरी पडला होता प्लॅस्टिकचा, काय माहिती काय, त्यांना माझ्या पायाला लागलं. त्याला मला वाटलं माझ्या गाडीतलं काय पडलं की काय. पहिला मी ते चेक केला तर मोबाईल आहे, त्यानंतर आठवलं की मोबाईल खिशात ठेवला, आता मॅप लावला नाही तर. पण बाय द रोड दिलं आहे मजा येते. महाड इथून फक्त 10 किलोमीटर आहे आता, आणि काय रोड बनवला आहे मस्त. माझ्या डाव्या हाताला तिकडे वरती बघाल तुम्ही गांधर पाले लेणी. तर हा आहे कशेरी घाटचा भोगद्याचा एंट्रन्स. इथून लेफ्टने चालू केला आहे नवीन. जवळजवळ इकडून 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती आहे. गणपतीमध्ये चालू झाला आहे तो. आता दोन्ही साईडून चालू केला आहे लोकांनी. लेफ्ट साईडचं काम चालू आहे, अजून पूर्ण झालं ना. राईट साईडचं चालू केलं आहे. वा, ट्राय कलरमध्ये.
खतरनाक. मजा आली. बोगद्यात ना, कशेडी बोगद्यात ना आपली एक्सपल्स पहिल्यांदा गेली आणि मी पण. अशा प्रकारे आपल्या गाडीचे 13,000 किलोमीटर्स पण पूर्ण झालेले आहेत. कोकणामध्ये पूर्ण झाले 13,000 किलोमीटर. एवढी राईड केली अजून पण फ्रेश वाटतं एकदम. फक्त जरा पाठचं लगेज आहे ना, त्याच्यामुळे थोडं मला बसायला थोडं प्रॉब्लेम होतं आहे. तर बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. थोडी खेचूया. चिपळूण इथून 30 किलोमीटर आहे. मी जे स्वतः खेडला पाठी फ्यूल अप केलं. भोसते घाट समाप्त. भोसते घाटला मी गोप्रो ऑन नाही केला, सॉरी. पण एवढा तो पहिला घाट राहिला नाही. एवढा मोठं रुंदीकरण केलं आहे. फक्त तो एकच शार्प कर्व आहे. ते पण राईट साईडला त्या लोकांनी आता स्पीड ब्रेकर्स टाकलेत, कारण का गाड्या डायरेक्ट घुसतात त्याच्यामुळे. लेफ्टला काय एवढं प्रॉब्लेम. मगापासून ना एक टोल गेला. टोल चालू झालं ना जुन्या रोडला. जोपर्यंत हा रोड पूर्ण बनणार नाही मला वाटत नाही लोक टोल चालू करतील. हा एक टोल आहे शिवफाटा. शिवफाटा आणि आपल्याकडे आहे तो शिळफाटा. मिनिस्ट्री रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे चिपळूण 26 पंजी 317. हा बघा रोड बंद आहे अजून. मग आपला टोल बंद आहे अजून. हा आय थिंक रत्नागिरी जिल्ह्याचा हे असेल, टोल असेल. कारण का दुसरा एक टोल आहे तो राजापूरला आहे. तो राजापूर टोल, मग तिकडून तो सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो. पण बोला राव, पण वातावरण जाम भारी आहे. अजिबात ऊन नाही, मस्त थंड आहे. वाटत आहे मे महिन्यामध्ये आलोय गावी. लेफ्ट साईडला परशुराम मंदिर इथे वरती आहे. छान मंदिर आहे. एकदा तरी जायला जावं. मी गेलो होतो एकदा. खूप छान मंदिर आहे, बघण्यासारखं एकदम. भगवान परशुराम की जय. त्या मंदिरात गेलं की वाईबच वेगळी येते. जशी माझ्या उजवीकडे बघाल तर काय वाईब येईल बघा. हा हा, काय खतरनाक व्ह्यू आहे यार. असा व्ह्यू कधी पाहायला मिळतो काय? जबरदस्त. हाच व्ह्यू तुम्हाला अजून चांगला बघायचा असेल ना तर परशुराम मंदिरात जाल ना, तो जायला पण तिकडे थोडा रस्ता आहे ना, तो घाट टाईपच आहे. तर तिथून तुम्हाला अजून याच्यातून चांगलं दिसेल. इथे आय थिंक पॉईंट पण आहे. हा इथे पॉईंट आहे समोर. तिथे पॉईंटला थांबतात लोक. हा बघा, थांबू का? मी पण थांबतो इथे. मस्तच. कळत नाही थांबलोय कुठून जायचं, कारण का अर्ध्या गाड्या इकडून गेल्यात आणि अर्ध्या इथून जात आहेत. तर कळत नाही. तर मॅपवरती चेक करतो. आय गेस लेफ्टनेच जायचं आहे मला. तर मी आता इथल्या लोकांना विचारलं, लोकलला. तो बोलला की हाच रोड आहे आणि हा जो राईट आहे हा डायरेक्ट गणपतीपुळ्यासाठी शॉर्टकट आहे. तर आपल्याला इथूनच जायचं आहे, लेफ्ट नाही. थोडं कन्फ्यूज व्हायला होतं नवीन लोकांसाठी. तसं संगमेश्वर आलो आहे. पाठीमागे एक लेफ्ट गेला ना, तिथे मार्लेश्वरसाठी होता तो लेफ्ट. एक 35 किलोमीटर्स आहे मार्लेश्वर इथून, संगमेश्वरवरून. आणि गणपतीपुळ्याचा बीच आहे तो इथून 58-60 किलोमीटर समथिंग आहे. संगमेश्वरच्या पुढे ना रस्ता खूप खराब आहे. हा पॅचला बेकार आहे भाई.
जसं पहिलं माणगावपर्यंत होतं ना, आता माणगावचं सुधारलं आहे, तसं आता हे अजून तसंच आहे. तर आता 314 किलोमीटर झाले आहेत, अजून 100 किलोमीटर्स बाकी आहेत. हा जर रोड चांगला असताना संगमेश्वरचा, म्हणजे कधी ब्रॉड होतोय, कधी नॅरो होतोय, कधी डायव्हर्जन्स येत आहेत, कधी खडबुडी रस्ता आहे, त्याच्यामुळे थोडा अजून टाईम लागतो आहे. मागचे आपले रोड कसे होते, खेड चिपळूणचे रोड खतरनाक. राजापूर 15 किलोमीटर आहे इथून. लांजा गेल्यानंतर ते संगमेश्वरपासून ते लांजा एवढा होता ना भाई, लय बेकार रस्ता होता तो. त्याच्यानंतरला आत्ता कुठे हा सर्व चांगला रस्ता लागला आहे. आणि एवढा घाण रस्ता होता ना तो, पूर्ण हालत बेकार झाली त्या रस्त्यामध्ये. तरळत आता हा वरतून गेला तर बायपास आहे. मी काढून सर्व्हिस रोड मारला आहे, कारण का इथून पुढून मला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्टमध्ये असेल अजून 2-3 किलोमीटर आतमध्ये. इथून पहिला रस्ता होता, पण पुढचा रोड आता चांगला आहे, तर मी ना पुढूनच जातो. हां, कासार्डे देऊरकळवाडी. हा अरे 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 अरे, हे समोरचं माझं घर राईट साईडला. तर सीन आहे, इथून गाडी आत टाकायची. चला, रस्ता साफ झालेला आहे, तर गाडी आत टाकूया.